महाजन साहेब, ओबीसी समाज जो आहे तो अंतरवाली सराटी फाट्यावरती उपोषण करतोय. तुम्ही त्यांना भेट दिली आज. त्यांनी थोडीशी नाराजी व्यक्त केली आणि बरेच प्रश्नही विचारले. काय भूमिका आहे? ते अंतरवलीला जाताना वडीगोद्री म्हणजे अगदी अंतरवलीला लागून 2 किलोमीटर 1 किलोमीटरवर या ठिकाणी गाव आहे आणि या ठिकाणी ओबीसी समाजाचं आंदोलन या ठिकाणी चाललेलं आहे. साखळी उपोषण त्यांचं या ठिकाणी चाललेलं आहे आणि मुद्दाम मी त्यांना जाताना सांगितलं की मी येताना आपल्याला भेट देणार आहे आणि आम्ही या ठिकाणी आमचे मामा आहेत, मंत्री महोदय, आमचे दुसरे मंत्री कुठे गेले, सावंत साहेब, हां असू दे, हां गाडीत आहेत, तर ते आम्ही या ठिकाणी मुद्दाम यांना भेट दिली आणि आपल्या मनामध्ये जी खंत आहे ओबीसी समाजाच्या किंवा इथे जे उपोषण करते त्यांच्या की आमच्या आरक्षणावर कुठे गदा येते का, आमच्या अधिकारावर कुठे गदा येते का, मी त्यांना आश्वासित केलेलं आहे की शासनाची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागू देता आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे. तुमचं आरक्षण 1% सुद्धा कुठल्या अंशाने कमी होणार नाही ही खात्री आम्ही त्याला दिलेली आहे. वारंवार माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय देवेंद्रजी असतील, माननीय अजितदादा यांनी सर्वांनी खात्री त्या ठिकाणी त्यांना दिलेली आहे आणि मी आश्वासित करतोय की आपल्या अधिकारावर कुठेही गदा त्या ठिकाणी येणार नाही. ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही ही सरकारची स्पष्ट भूमिका आमची या ठिकाणी आहे. नाही, आता त्या संदर्भामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन झालेलं आहे. मागच्या काळामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना ते आरक्षण दिलं गेलं होतं. दुर्दैवाने ठाकरे सरकार आलं आणि त्या काळामध्ये ते टिकलं नाही. पण आम्ही क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून किंवा आता बॅकवर्ड कमिशन आम्ही नेमलेलं आहे, मागासवर्गीय आयोग, त्याच्या माध्यमातून आम्ही वेगळं आरक्षण त्यांना देण्याच्या संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक आहोत. मला वाटतं तोही निर्णय लवकर त्या ठिकाणी लागेल, परंतु ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही यामध्ये धक्का लागणार नाही. त्यांच्या ज्या 3 मागण्या आलेल्या आहेत त्यातली पहिली मागणी शिंदे समिती बरखास्त करा. जे ओबीसी प्रमाणपत्र दिली जात आहेत, कुणबी प्रमाणपत्र, ती प्रमाणपत्र थांबवा आणि त्यांना धक्का लागू देऊ नका. ह्या 3 प्रमुख मागण्या, त्याचा कसा विचार? नाही, मराठवाड्यामध्ये खरं आहे की या ठिकाणी ओबीसी म्हणजे कुणबी समाजाच्या नोंदीच कुठे नाही. मराठा समाज मोठा आहे पण त्याच्या नोंदी कुठे नाही. त्या निजामकालीन तिकडे तो भाग आधी लागू होता त्यामुळे त्या इथे सापडत नाही. मग आम्ही तिथे जाऊन शोधण्याचा प्रयत्न, पण मला वाटतं की ज्याचा न्याय हक्क आहे, ज्याच्या नोंदी आहेत 1967 पूर्वीच्या, त्यांना मिळाला पाहिजे. ही भूमिका सगळ्यांची आहे. भुजबळ साहेबांची तीच भूमिका आहे, सरकारची तीच भूमिका त्या संदर्भामध्ये. पण याला सोडून अवांतर सरसकट ते मिळू शकत नाही ही भूमिका मी वारंवार स्पष्ट केली आणि सरकारने स्पष्ट केलेली आहे. परंतु ज्याच्या नोंदी आहेत ते ओबीसीमध्ये आहेतच, कुणबी ओबीसीमध्ये आहेत. आता तुम्ही बघाल विदर्भामध्ये जवळपास 99% लोक सगळे 100% मी म्हणेल की सगळ्यांच्या नोंदी कुणबीच्याच आहेत. माझ्या मतदारसंघात, माझ्या जिल्ह्यामध्ये, आमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये 90% लोक सगळे कुणबीच आहेत. त्यांनी कुणबीच त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, त्यांच्या दाखल्यांवर पूर्वापार लिहिलेलं आहे आणि म्हणून त्यांना ओबीसी त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळतं आहे. फक्त मराठवाड्यामध्येच थोडा हा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून त्या नोंदी आम्ही शोधतो आहोत. ज्याच्या नोंदी असतील 1967 पूर्वीच्या त्यांना कुणबीचा दाखला म्हणजे ओबीसीचा दाखला त्या ठिकाणी मिळेल आणि त्याच्यामध्ये गैर आहे काय असं मला वाटत नाही. परंतु या संदर्भात मी पुन्हा सांगेल की सर्वांनाच आम्ही देतो आहोत, सरसकट देतो आहोत असा कुठलाही विषय नाही आहे. कारण आम्ही ते देऊ शकत नाही, कायद्याने देऊ शकत नाही आणि त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणावर कुठेही गदा येणार नाही. शेवटचा प्रश्न, त्यांची जी मागणी होती की छगन भुजबळ यांच्या पाठीशी तुम्ही थांबा, त्यांना ताकद द्या, असं त्यांनी मागणी केली, त्याच्याबद्दल काय भूमिका? कोणी? नाही, आता बघा, भुजबळ साहेब आधीपासून ओबीसीचे नेते आहेत, त्यांची भूमिका ते मांडतायत. पण ही भूमिका मांडत असताना मलाही असं वाटतं की फार टोकाची भूमिका आपण घेता कामा नये. आज ज्या पद्धतीने सगळ्या भाषेचा वापर मग जरांगे पाटील असतील किंवा भुजबळ साहेब असतील यांच्याकडून होतोय आणि त्यामुळे गावागावात समाजामध्ये तेढ निर्माण होते. एकमेकाकडे संशयाने सगळे एकमेकांना बघायला लागले आहेत. ओबीसी मराठा समाजाकडे करतोय, मराठा समाज ओबीसीकडे बघतोय. मला वाटतं हे या राज्यामध्ये, या पुरोगामी राज्यामध्ये कुठेही होता कामू नये. शाहू फुले आंबेडकरांचं आहे आपलं राज्य आहे, आपण त्यांचं नाम स्मरण करून सगळ्या गोष्टींना सुरुवात करतो आणि असं असताना आपण सगळ्यांनी अतिशय खेळमेळीने राहिलं पाहिजे, एकोप्याने राहिलं पाहिजे. आरक्षणाचा अधिकार प्रत्येकाचा आहे, तो एकमेकाला मिळेल. पण अशी भाषा आणि अशी भाषणं केल्यामुळे मला वाटतं समाजात कुठेतरी तेढ निर्माण व्हायला लागलेली आहे, मतं त्याचे खराब व्हायला लागलेले आहेत. आम्ही त्यांना दोघांनाही विनंती केलेली आहे की आता यापुढे अशी भाषा कोणी वापरू नका आणि त्यांनी ते मान्य केलेलं आहे. भुजबळांना ताकद देण्याची भूमिका नाही, आम्ही त्यांना विनंती केली आहे की अशा पद्धतीने कोणी सुरुवात केली, यांनी केली, त्यांनी केली, त्याच्यामध्ये खूप यांनी आधी म्हटलं, त्यांनी आधी म्हटलं, पण अशा पद्धतीने कुणीही आता जाहीर सभेमध्ये वाच्यता करू नये, एकमेकावर टीकाटिप्पणी, खालच्या भाषेमध्ये टीकाटिप्पणीच करू नये. तुम्हाला काय बोलायचं तुम्ही कायद्याच्या भाषेमध्ये बोला, सन्मानाने त्यांचं एकमेकांचं नाव घ्या. परंतु अशा पद्धतीने आपण इतक्या भाषेमध्ये बोलायला लागलो तर खाली गावागावात समाजामध्ये ताणतणाव निर्माण व्हायला लागलेला आहे, दूषित वातावरण व्हायला लागलेलं आहे. ते होता कामा नये, ही शासनाची भूमिका आहे. आम्ही दोघांनाही विनंती केलेली आहे आणि दोघांनी ती मान्य केलेली आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.